नमस्कार. मी मनीषा. आज एक छोटीशी बोधकथा. एक राजा होता. त्याला आपलं रूप, सौंदर्य, शौर्य, आपलं राज्य याचा अतिशय गर्व होता आणि तो सगळ्यांना कमी लेखायचा. लढाईतसुद्धा कुठे जिंकून आला तर तो इतरांना अगदी कमी लेखायचा आणि त्याला आपल्या जय झाले त्याचा अतिशय गर्व वाटायचा. तर प्रजेमध्ये सुद्धा तो असंच करायचा. तर प्रजेतल्या एका विद्वान पंडितांनी असं ठरवलं की काही झालं तरी या राजाचा अहंकार उतरवला पाहिजे, की हा जो सगळ्यांना असं बोलतो ते त्याचा हा जो गर्व आहे तो उतरवला पाहिजे असं त्यांनी ठरवलं. ते एक दिवशी त्याच्या दरबारात गेले. राजेसाहेब म्हणाले, एवढे मोठे पंडित माझ्या दरबारात आले, बोला बोला पंडितजी, काय देऊ तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला मोहरा पाहिजेत, पैसे, दान, धान्य, आणखीन काय 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 पाहिजे सांगा म्हणाला. आपल्याकडं सगळं काही आहे. त्याच्यावर पंडितजींनी त्याच्याकडे एकदा बघितलं फक्त आणि जोरजोरात हसायला लागले. राजाला वाटलं की असे काय हे हसतायत. अहो म्हणले, मी काय विचारतोय आणि तुम्ही हसताय काय? त्याच्यावर पंडितजींनी त्याला विचारलं, अरे राजा, मुळात तुझा जन्म तुला आपल्या इच्छेनं मिळालेला आहे का? तर राजा विचारात पडला आणि म्हणाले, तुझं जे हे रूप आहे, सौंदर्य आहे, शौर्य आहे, ज्याचा तू इतका अभिमान बाळगतोस, ते तुला कडून आले, कारण आईवडिलांच्यामुळं तुला जन्म मिळाला. आता म्हणाले ते पंडितजी म्हणाले, धान्याचं जर म्हणशील तर धरणी मातेनं हे निसर्गानं तुला दिलेलं दान आहे, म्हणजे त्याचाही प्रश्न नाही. आणि पैसा म्हणशील, मोहरा म्हणशील, तर तू जे प्रजेकडून कर घेतोस त्यातून जमा झालेला हा पैसा आहे. मग तुझं असं याच्यामध्ये काय आहे की तुझ्या स्वतःच्या निर्मितीचं याच्यात काय आहे की जे तू मला दान देशील? राजा विचारात पडला. अरे अच्छा. आणि पंडितजी एवढं त्याला बोलले आणि निघून गेले. तुझं काहीच नाही, त्यामुळे तुझं दान तू काहीच देऊ शकणार नाहीस असं म्हणून ते निघून गेले. ते राजा विचारात पडला आणि म्हणला, खरोखरच ह्याच्यात माझं काय आहे? माझं काहीच नाही आहे. मी उगीचच गर्व करत बसलो, म्हणजे माझंच नाही ते मी काय दान देणार? असं ते राजाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि राजानं तेव्हापासून अहंकार आपला सोडून दिला. अशी ही छोटीशी बोधकथा. तात्पर्य काय? माणसानी अहंकार हा त्याचा शत्रू आहे, म्हणून अहंकार कधीही बाळगू नये. तर ही माझी छोटीशी बोधकथा आपल्याला आवडली असेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या आणि मी असंच कुठेतरी वाचलेलं आपल्यासमोर सादर करायला मला आनंद वाटतो. धन्यवाद.